मंडळी, मी काय बनवायचं, काय ठेवायचं किंवा काय बोलायचं किंवा कसे व्हिडिओ बनवायचे कसे नाही, हा सर्वस्वी अधिकार माझा आहे. हं? काय एक दोन नमुने आहेत, ते कमेंट्स करतायत बरेचसे. तुला इज्जत नाहीये, तू लाच सोडून दिली, काहीतरी फालतू बनवतो, काहीतरी करतोस, काही बी बनवतो, काय बी टाकतो, तू काय लय बापू बिरो वाटेगावकर लागून गेला का, तू काय लय तांब्याचा विष्णू बाळा समजतोस का. अरे भाऊ, तुला करायचे काय? तुला माझे व्हिडिओ बघायचे नाहीत ना, तू नको बघू की, तू वर ढकल. तुला युट्यूबर्स भरपूर आहेत बाकीचे बघायला. तुला इज्जत गेलेले कळत नाही बाबा. नाही इज्जत मला, मी लाच सोडून दिली सगळी. काय मी पूर्णपणे लाच सोडून दिली, मला इज्जत नाही, काय नाही काय नाही. मी पूर्णपणे कपडे काढून मोकळे, आता नागडे आहे मी, आता भोंगळे. काय करायचंय, मी कसा बी बनवल. तुला काय करायचं त्याशी बाबा. तुला नसेल बघू वाटला, अनसबस्क्राईब कर माझ्या चॅनलला आणि वर ढकल, काय अडचण नाही, तर ब्लॉक कर आयडी माझी. मी काय बनवायचं काय नाही हे अधिकार तुझं नाही ना दादा. कशाला हे करतोस? तुला नसेल आवड, हे बघ, तुझा माझा काही वाद असेल किंवा नसेल, बघू वाटलं बघ, नाही तर नको बघू. बरेचसे लोक कमेंट्स करतात, एवढे मोठे कमेंट्स करतो जाऊन काय अख्खं पेज व्हायचं पेज. अरे तेवढं पेज आहे, तू शाळेत अभ्यास केला असता, जरा चांगल्या ठिकाणी गेला असता. एवढे मोठे कमेंट्स करतो, तेवढं चांगलं ज्ञान दे लोकांना. काय करायचं मला तुझं नाव नाही घ्यायचं मला, तेवढी तुझी लायकी नाही. माझं नाव तुझ्या तोंडून घ्यायचं, तुझं नाव माझ्या तोंडून घ्यायचं, तेवढी तुझी लायकी नाहीये. त्यामुळं काय करायचंय मला, होय, चॅनल अनसबस्क्राईब करून टाक माझा, ब्लॉक कर आयडी माझी, तिथे येतं करता, काय अडचण नाही. पण चांगलं बोलायचं तर चांगलं बोल, वाईट बिल कशाला. तुला इज्जतच नाही, तुझ्या हाताने नाव कमी करून घेतो, तुझं काय लाज सोडून दिली पार. तू नसले व्हिडिओ बनवणे बंद कर, धंदा बंद कर, काम करण, कष्ट करण. अरे तुला करायचंय काय? मी काय तुला तांडत मागायला आलोय का? सांग, मी तुला मागायला आलोय का? तुला तांडा तुझ्या घरी तेलमीठ मागायला आलोय का दादा? नाही ना. कशाला करतोस? मग माझा नंबर असेल तुझ्याकडे तर मला फोन कर. काय पडलंय मला बाबा तुझं तरी मला काय पडलंय, माझं तर कशाला तू टेन्शन घेतो? मला इज्जत नाही, काय नाही, नाही इज्जत मला. ती फिरतो बोंबलत, मला अशी सवय. कशालाही करतो, नाही ना करायचं. उगाच उठलं की उठस मला म्हणतो की एवढ्यातले व्हिडिओ बनवतो, कारागृहातले व्हिडिओ बनवतो, जणू काय लय नाव कमवून गेलंय, लय इज्जत कमवून गेलंय, लय नाव कमवल्यासारखं हे काय स्वच्छ प्रतिमेचं असल्यागत करतोस का तू? अरे काय करायचे भाऊ, मी हाय घाण प्रतिमेचं. हा, काय म्हणायचे तुझं? काय म्हणणं आहे? मी हाय बावळट आहे, मी नालायक आहे, मी मूर्ख आहे स्वतः. तुला करायचंय काय त्याशी? तुम्हाला नको ना शाळा शिकू? काय पडलंय गरज? तुला चांगलं बघ वाटलं बघ, ऐकू वाटलं ऐक, नाही तर वर ढकल. नाही तर ती चॅनलची काय आयडी सबस्क्राईब केलं असेल ते अनसबस्क्राईब कर. ओट सोड वगैरे ते कमेंट्स करत बसतो मोठे मोठे. काय करायचे मला सांग? उगाच घेणं देणं. कोणी काय बनवायचं आणि कोणी काय बोलायचं ते त्याचा प्रश्न आहे, ते त्याला स्वतंत्र असतं. ते आम्ही सांगून काय त्याचं हे करायचं नसतं. तुझं सांगून त्याचं काय, मी काय तुला असं वाटतं तू ऐकणार आहे? नाही ना. मग कशाला तू हे करतोस? मोकर खातोस काहीतरी कोणाचा? कोणाची काय खायची गरज आहे का तुझी? फेक आयडिया घेऊन येतात लोक साले. फेक आयडिया बनवून साधं हे करता तुम्ही. मंडळी, दुसरा विषय असा की आपण कारागृहामध्ये गेल्यानंतर पहिल्या दिवशी जेव्हा आपल्याला तिथं विचारतात की कुठून आला, किती वेळ आहे तुझी आतमध्ये आल्यानंतर, आणि इथून माग कोणत्या गुन्ह्यात सापडला, इथं किती वेळ जेलमध्ये कारागृहामध्ये तुमची एंट्री किती वेळ, असं विचारतात ते. मग त्यावेळेला हे करून सांगावं लागतं बाबा मी पहिल्याच वेळेत आलोय किंवा अशा गुन्ह्यात आलोय, असं असं झालंय पूर्वी. मग तिथं नाव नंबर सगळं लिहून घेतात, आपलं बायकोचं नाव, घरचं नाव, नंबर घेतात लिहून, आणि मग पुढे जातात. पुढे गेल्यानंतर मंडळी कपडे बिपडे काढायला लावतात सगळे अंगावरचे, आणि चेक करतात काय कुठे काय आणले का तुम्ही, कुठे काय चुकीचं काय आहे का, किंवा अंगाला कुठे काय लागलंय का, कुठे डागबिग आहेत का, कुठे गोळ्या बिळ्या काय आणल्यात का, हे सगळं बघतात ते सगळं. म्हणजे पण तिथून पुढे आतमध्ये गेल्यानंतर पहिल्या दिवशी आहे ना, गुन्हा वगैरे एखादा जर गंभीर स्वरूपाचा गुन्हा केलेला असेल एखाद्याने, किंवा जर तिथलं पोलिसांना
घरफोडीची वगैरे आणि बलात्कारी केसेस किंवा विनयभंगाची केसेस, असल्या केसेसचा त्यांना खूप राग आहे. म्हणजे सत्य आहे की असले केसेस खूप हे असतात. म्हणजे राग आहेत, तसले चिड आहे. म्हणजे कोणालाही असतेच ना, सर्वांनाच आहे. म्हणजे आम्हाला आहे. पण ते काय होतं, त्या लोकांना थोडेसे फटके बसतात, मारतात लोक. म्हणजे 2 फटके, शेवटी गुन्हेगार आहे. तू काय लय शहाणा आहे का? ठीक आहे ना. अशा आता मित्रमंडळ म्हणतात माझ्या, आता मला कमेंट्स येतात त्यांच्या, की तू काय लय शहाणा आहेस का? तू काय लय चांगलं काम करून गेलतास का? तू काय लय समाजाला स्वतःला काही समजतोस का? नाही समजत बाबा, मी भिकारी आहे. मी आहे ते आहे. मी आता रुपयाला मागे माझा मी मी लग्न काय म्हणतो त्याला ते, मला लाजबीज काय नाही, इज्जत बिज्जत काय नाही, मला काहीच नाही, नाहीच नाही इज्जत. मग तू कशाला हे करतोस? कशाला मला उगाच मला ताप देतो बाबा? उगाच माझ्या परिस्थिती मी पार हे झालेलो आहे, पार खांगाळलेलो आहे. मी जगतोय, 2 दिवस जगू दे ना मला. उगाच वाईट कमेंट्स करून घाण कशाला ते मला शहाणपण शिकवतो एवढा मोठा धडा? तेवढं आपलं तुझ्या मुलं बाळांना चांगली ती 4 गोष्टी शिकवतो, जे ते मुलं बाळ तरी चांगली राहतील. माझं माझं मला पडलं इथं, नको नको झालं इथं, नारड्याला जीव आलाय माझा. जे होईल ते होईल, माझे मी निस्तरेलच की. काय मला शेवटी तू काय, तू निस्तर येणार का? काय झालं तरी मीच निस्तरेन ना. हा, मी भोगले. मी 15-20 दिवस माझ्यावर ही वेळ येऊ नये म्हणून हे केले. आणि तू काय म्हणतो त्यात की तुझे ऐकण्याने तुझं कोण ऐकणार आहे का? तुझं काय तू काय लई लागून गेलं का? अरे नाही ऐकून, नाही ऐकून आहे ना माझं सांगणं का? मी काय करायचं तुला त्याशी सांग? माझं ऐकून नाही ऐकून मी काय लय शहाणा आहे का? मी बावळटेच आहे ना. मी काय, मी बावळट आहे का नाही? तू शहाणा असेल तू हे कर ना. माझं सर्वप्रथम तुला हात जोडूनच विनंती आहे की तू हे कर, माझी आयडी अनसबस्क्राईब कर आणि पुढे ढकल. हा, जरी पुढे व्हिडिओ दिसला तर व्हिडिओ डिलीट करून टाकायचं लगेच. म्हणजे ते नोटिफिकेशन डिलीट करायचे. हा, पण ते उगत असले कमेंट काय करू नका बाबा उगस. एकतर माझं मी इतकं बेकार परिस्थिती, वाईट परिस्थिती माझी, आणि त्यात तुझं आता हे करायचं म्हणजे सोपं नाही ना. काय पटतं का बघ तुला तेवढं? काय मी काय तुला वाईट बोलत नाही, काय नाही. आणि तूही काय मला वाईट बोलण्याचा प्रयत्न नाही. तू वाईट बोलत नाही, तू बी चांगलंच सांगतो मला. पण ते नाही, मला ते हे करायचं. मला असं चालू दे. मी आपलं जसं जमल तसं मला जे अनुभव आले ते मी माझ्या ह्याच्यात सांगतो. मी काय चांगलं काम करून गेलो नव्हतो जेलमध्ये, वाईट कामच करून गेलतो. वाईट कामानिमित्तच मला ती शिक्षा भोगली. मी माझ्या शिक्षा, मी त्याची ती कर्माची फळं मी भोगतोय. काय मी काय चांगलं काम करून नव्हतं गेलो समाजासाठी. मी वाईटच काम झालं माझ्याकडून चुकीने, त्यानेच मी गेलतो तिथं. काय त्यामुळे तू मला शिकवू नकोस, मला शहाणपण शिकवायचा प्रयत्न तू करू नकोस. जो कोणी असशील ओरिजिनल नावाने मला ओळखत असशील तर मला फोन कर किंवा मला समक्ष येऊन भेट. ठीक आहे. पण असल्या कमेंट्स करू नको. करायचे तर चांगले कमेंट्स कर. आणि तुला खटकते ना तर समोर येऊन भेट किंवा मला फोन कर. काय तुझा माझा नंबर तुझ्याकडे असेल तर, जर माझी माहिती बी तुला माहिती असेल तर. ठीक आहे. कुठे बी असू दे. मग मी उगाच डोक्याला टेन्शन देऊ नको बाबा. उगाच माझ्या मागे 1 तर 7.5 माझे, मी कसं जगतोय माझ्या मला माहिती. चला, विषय राहिला मंडळी एका कारागृहातल्या तर काही गोष्टी असतात त्या पहिल्या दिवशी मारतच. जरा थोडस गंभीर स्वरूपाचा गुन्हा असेल तर फटके बिटके देतात. आणि नंतर मग नाही काय, शेवटी चिड आहे त्यांना. अशा लेडीजच्या बाबतीत ज्या केसेस असतात ना, त्याची चिड असते. कुणाला असतेच, डिपार्टमेंटला चिड असतेच त्या गोष्टींची. त्यामुळे थोडस हे करतात. आणि मग तिथून पुढं मग ते राऊंड वगैरे येतो. आपले नावं एंट्री बिंट्री बस कुठं नसतं. तिथं बरेच जण लोक जाऊन आलेले आहेत कारागृहामध्ये. मला लय लोकांच्या कमेंट्स आलेल्या आहेत. लय भरपूर कमेंट्स आले. ते हिंग या शब्दावर तर मी व्हिडिओ बनवला होता की त्यामध्ये जास्त प्रमाणात हिंग असेल तर शरीरावरती त्याचं थोडस इफेक्ट होतो. म्हणजे काय होतं की गुंगी येते शरीराला आणि शांत झोपतं माणूस, वळवळ करत नाही. असं ते हिंगाचं प्रमाण असतं त्या भाजीमध्ये जास्त. हिंग चांगलं आहे शरीराला, बिलकुल नाही. मी थोडंच म्हणतो बघा, घातक आहे. चांगले ते हिंग, पण थोडस कमी प्रमाणात असावं ह्याची अपेक्षा असते आपली. म्हणून ते ह्यासाठी तुम्हाला म्हणलं होतं की जास्त प्रमाणात असल्यामुळं हिंगाची भाजी चांगली लागते किंवा वाईट म्हणजे खराब होते किंवा शरीरावर त्याचा इफेक्ट होतो किंवा नाही. आणि धुंदी येते डोळ्यावरती. ह्या विषयावर मी बनवला होता. त्याच्यावर कमेंट्स भरपूर आल्यात लोकांच्या, चांगल्या प्रतिक्रिया आल्यात, कोणाच्या वाईट आल्यात, कोणाचे चांगले आल्यात. ठीक आहे. पण काय हरकत नाही, प्रतिक्रिया करणं तुमचं काम आहे. पण हे जे काही ठराविक असे नमुने असतात ना, नमुने ते जरा बोलतात काहीतरी, मोकर उगाच भांडण लावायचा प्रयत्न करतात सोशल मीडियावरती. एक तर आपलं जगतोय मी, कसं तरी जगू दे ना बाबा मला. काही गरज नाही ना मला उगाच उठसूट ते काय. मी जसं बनवलं तसं बनवलं. माझ्या बायकोची भांडणं हो नाही तर नाही हो, तुला करायचे काय? आम्ही दोघं तिकडं जीव देऊ.
समोर जाऊन उड्या मारू, एकमेका डोक्यात दगड घालू, काय करायचं तुला सांग? त्याशी काय तुझं घेणं नाही का? नाही ना. कशाला माझ्या बायको नवरा बायकोची भांडणं होते, नाहीतर माझी कोणाची काय होते, काय करायचं तुला? होते ना, मी मत मांडले बाबा ह्या व्हिडिओमुळे माझ्या बायकोची भांडणं झाली, झाली तर झाली, नाही झाली तर नाही झाली, त्याशी तुला काय करायचं का सांग? काय घेणं देणं नाही का तुझं त्यात? नाही ना. मग गप बस ना, बस तू शांत हे करतो. हा मग कर, जगतो जगू दे ना मला दोन सुखाने. 2 दिवस आहेत माझ्याकडे, तेवढेच वेळ खूप कमी आहे माझ्याकडं. कमी वेळात मी 4 दिवस जगतो, मला जगू दे तेवढं कस तरी. काय ठीक आहे, मी काय तुला वाईट बोलत नाही, तूही मला वाईट बोलू नको. तू बोललेला नाही वाईट, काय बोललेलं नाही भाऊ, तू चांगलंच बोललाय. फक्त मी माझ्यामध्ये जसं मला बनवायचं तसं बनवते. ठीक आहे, तू कसं माझं बनवायचं ते मला सांगू नको, किंवा मला इज्जत आहे का नाही, लाज आहे का नाही, ते मला तू शिकवू नकोस. नाही इज्जत मला लाज बी नाही, मी लाज सोडून दिली आणि इज्जत बी सोडून दिली. ठीक आहे, उगाच मला काय तू ताप देण्याचा प्रयत्न करू नको. देव करत माझ्याकडे वेळ खूप कमी आहे, त्या कमी वेळेत मी आपलं सांगायचा प्रयत्न करतो सर्वांना. आणि सर्व ते आपलं कोणी ऐकतात, कोणाला पटतं कोणाला नाही पटत. ठीक आहे, 10 पैकी एकाला पटतं, बाकीच्या 9ला पटत नसतं, त्यातलं तू एक आहे 9 पैकी. त्यामुळं काय जसं होईल तसं होईल माझं. काय शेवटी भोगणार मीच आहे, आतापर्यंत भोगले मीच. त्रास हा मलाच झालाय, फक्त सगळं जे काय आहे ते सगळं मलाच झालंय. तुझा बोलायचं मला काही अधिकार नाही, आणि तुझा संबंधही नाही मला बोलायचा. ठीक आहे, मी काही बनवेल तिकडं. चांगलं बोलायचं चांगलं कमेंट्स कर, नसेल तर तू ID वर ढकल. ठीक आहे, चला मित्रांनो, फोन मग बंद करतो मी. हे सगळं जे काय चाललंय, तुम्ही एक पाठीमागचा तुम्ही म्हणसाल हे अचानक का असा बोलला, पाठीमागचे 2-3 ब्लॉग बघा, त्याच्यावर काय कमेंट्स आहेत त्या कमेंट्स बघा, तुम्हाला काय वाटतं बघा. आणि मग मला ते कमेंट्स, मागचे ब्लॉग बघा, त्याच्यावर कमेंट्स काय आहेत कालचे परवाचे बरोबर त्याचे, ते बघून मला सांगा. मग ह्या व्हिडिओमधून तुम्हाला समजेल की मी ह्यात काय बोललोय काय नाही. ठीक आहे, चला भेटू नंतर.